विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा। पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य अजी दिन सोनियाचा। पावलो पंढरी म्हणजे काय? प्रस्थानापासून तर स्वस्थानापर्यंत 18 दिवसामध्ये रोज 25 किलोमीटर चालता 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 आज पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य अजी दिन सोनियाचा। पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील तुरे शंखवेरी। पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला हा सखा मायबाप। पावलो पंढरी एरझार खुंटली हो आणि माऊली ओळली प्रेमपाणा। असा मी पंढरपुरामध्ये पावलो। तुकाराम महाराजांना अत्यंत आनंद झाला। तीच परंपरा घेऊन वारकरी आज तो अभंग पंढरपुरामध्ये प्रवेश करताना हा अभंग म्हणतात पावलो पंढरी। पण आता जो श्रम झाला हो तो श्रम पांडुरंगाला पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा राहत नाही। भागल्याचा तो विसावा, चालत आलेल्या भक्तांचा तो विसावा आहे। आणि म्हणून सर्व भक्त ज्यावेळेला पांडुरंगाच्या पुढे जातात, उभे राहतात, दर्शन करतात, पांडुरंगाला पाहतात। ज्याप्रमाणे जेवणाचं महत्त्व, जेवणाची रुची भूक लागल्याशिवाय प्राप्त होत नाही। जेवढी भूक लागते तेवढं जेवण आनंद देत असतं माणसाला, रुची निर्माण होते। तसं भेटेची जितकी ओढ निर्माण होते तितका तो पांडुरंग आपल्याला आनंद देत असतो। तुका म्हणे भूक तुझे पहावया सुख मुख। आणि असा पांडुरंग परमात्मा पाहिल्यानंतर तो कसा दिसतो म्हणाल तर ज्ञानोबा म्हणतात तो पांडुरंग परमात्मा म्हणजे राजस सकुमार। तुकाराम महाराज म्हणतात राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया। किंवा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा। अगणित लावण्य तेज पुंजळले न वर्णवे ते तिची शोभा। कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू असं ज्ञानोबांनी म्हटलेले। तो कानडा आहे, कर्नाटकू आहे, सुंदर आहे, राजस सकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, पाहिल्या वेध लावी। अशा प्रकारचा तो पांडुरंग पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे ती कानोपात्रा देवाला भेटण्याकरता गेली, दिंडीमधून चालत गेली तिथं गेल्यानंतर तिने पांडुरंग परमात्मा पाहिल्यानंतर नकशिकांत दर्शन घेतलं। मनामध्ये एक भावना निर्माण झाली। तिला असं वाटलं की दिसायला तर माझ्यापेक्षा सुंदर आहे, पण माझ्या इतका कोमल असेल का? त्या कानोपात्राने पांडुरंगाच्या पायावर बोट टोचलेलं आहे आणि टोचल्याबरोबर भगवंताने असा चमत्कार दाखवला की पायाला खड्डा पडला। अशा प्रकारे इतका नाजूक आणि कोमल परमात्मा आहे। आणि म्हणून जशी ती कानोपात्रा भगवंताच्या ठिकाणी दर्शन करता करता त्या स्वरूपामध्ये विलीन झाली। धन्य कानोपात्रा अजी झाली भाग्याची आणि भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या असं वर्णन केले ज्ञानोबारायांनी। प्रत्येक वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन धन्य होतो, विठ्ठल स्वरूप तो त्याला प्राप्त होतं। असा तो जो भेटीचा आनंद आहे हा अवर्णनीय आनंद आहे आणि हा आनंद वारकरी नित्य भोगत असतात। जसं तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा अक्षराला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपण असती। त्याप्रमाणे गंगा गेली सिंधूपासी त्याने अविरिले तिशी असं कधी होत नाही। पांडुरंग परमात्मा हा जर सिंधू आहे तर प्रत्येक भक्त हा बिंदू आहे। सिंधू आणि बिंदू अशा प्रकारची ती भेट आहे। जीव आणि शिव अशा प्रकारची ती भेट आहे। आणि असं जीव ब्रह्म ऐक्य जे समाधान आहे ते समाधान प्रत्येक भक्ताला प्राप्त होतं। तो आनंद प्रत्येक भक्त हा प्रस्थान ते स्वस्थान चालता चालता भोगत असतो। असा हा शेवटचा आनंद ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद ब्रह्मानंद आत्मानंद भोगणारा वारकरी प्रस्थानपासून तर स्वस्थानापर्यंत जातो। हा आनंद आजही तरुणाने जतन करून ठेवावा, सर्वांनी तो आनंद भोगावा। आधुनिक काळाला त्याची फार मोठी गरज आहे। जसे विषय वाढत गेले, जशी चित्ताची चित्तवृत्ती व्यापक होत गेली, ज्याप्रमाणे माणसाच्या इंद्रियांची बहिर्मुखता वाढत गेली, म्हणून त्याला अंतर्मुखता हेच एक औषध आहे। याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। तुम्हाला सविषय जो आनंद आहे तो दुःख देणार आहे। म्हणून निर्विषय आनंदाकडे वळण्याकरता पंढरपूरची पायवारी ही आपल्याला निर्विषय आनंद प्राप्त करून देणारी आहे। ही ज्ञानोत्तर भक्तीची साधना आहे। हा आमचा अनुभव आहे, हा आपण सर्वांनी भोगावा। रामकृष्ण हरी। विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा।